नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज मी बाजरीच्या भाकरीची मुटकी बनवणार आहे. त्याला लागणारे साहित्य मी 2 बाजरीची भाकरी करून घेतले, जिरं घेतले, मीठ घेतले, 4 आळूची पानं घेतली ती आणि दुधी भोपळा घेतलाय, कोथिंबीर घेतली, वाटलेली हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि लसूण पेस्ट घेतलेली. एका दुधी भोपळ्यातला थोडा दुधी भोपळा घेतलाय, ह्याची मी साल काढून घेते. पाणी आपण एका ठेवून असे आपण ह्याचा रोल करणार आहे आणि रोल करून आपण त्याला बारीक बारीक चिरून घेणार आहे. असे बारीक बारीक आपण ही आळूची 4 पानं जुळून घेतलेली आपण बारीक चिरून घ्यायची. चिरून झालेले आपण हा दुधी भोपळा किसणीने बारीक किसून घेणार आहोत. भाकरी करून घेतलेली आहे त्याची आपण बारीक बारीक चुरा करणार आहे. आपण 2 भाकरी चुरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे, तेल टाकणार आहे आपण एक थोडी, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकते आणि भोपळा आपण किसून घेतलेला तो टाकतोय. त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आपण टाकत आहे, तसंच आलू लसूण पेस्ट पण टाकत आहे आणि हे आपण एकजीव करणार आहे. एकजीव केलेले आणि छोटे छोटे गोळे केलेले आहेत. ह्याचे मी असे हाताने मुटके वळते आणि असे डब्यामध्ये ठेवायचे आहेत कुकरच्या. कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि कुकरमध्ये आपल्याला हे डब्यामध्ये मुटके ठेवायचे आहेत. आमच्या लहानपणी आमच्या आई आम्हाला असेच मुटके करून खायला द्यायची. आपण हे उकळून घेणार आहे हे मुटके. आता हे 10 मिनटं उकळू द्यायचे 3 शिट्ट्यामध्ये. मी 1 चमचा तेल टाकत आहे. तेल तापलं की आपण जिऱ्याची फोडणी त्याच्यामध्ये टाकणार आहे. बाजरीचे मुटके तयार झालेले आपण त्या फोडणीमध्ये टाकणार. तडतडले आपण हे मुटके ह्याच्यामध्ये परतायला टाकत आहोत. आपले बाजरीचे मुटके तयार झाले. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.